गोकुळ शिरगाव येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरातील धबधबा पावसामुळे प्रवाहित झालाय। ओढ्यातून खळखळत वाहणारं पाणी आणि त्यातून निर्माण झालेला हा धबधबा सध्या आबालवृद्धांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय। शहराच्या जवळच हा छोटासा धबधबा पावसाळ्यात प्रवाहित होतो आणि हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मंदिर परिसरात गर्दी होते। गोकुळ शिरगाव गावच्या पश्चिमेला पुरातन श्रीकृष्ण मंदिर आहे। या मंदिरात पाषाणातील श्रीकृष्णाची मूर्ती असून समोरच शिवलिंग आहे। तर मंदिराच्या परिसरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरही आहे। या मंदिर परिसराला निसर्गाचंही वरदान लाभलंय। मंदिराच्या मागील बाजूने वाहणारा लहानसा निर्झर, पाण्याचा मोठा डोह आणि ओढ्याच्या काठावरील पाषाणात असलेल्या श्रीकृष्णाच्या पाऊलखुणा हे या परिसराचं विशेष आकर्षण आहे। या पाऊलखुणा अजूनही जतन करण्यात आल्या असून अनेक भाविक श्रद्धेनं इथं फुलं अर्पण करतात। दरवर्षी पावसाळ्यात मंदिरामागील निर्झर प्रवाहित होतो। सध्याही छोट्या धबधब्याच्या रूपात पाणी डोहात कोसळत आहे। हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आबालवृद्ध मंदिर परिसराकडे येत आहेत। गोकुळ शिरगावच्या श्रीकृष्ण मंदिर परिसरातील हा धबधबा सध्या अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे।